रवींद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम, शिवसेनेत प्रवेश करणार, काँग्रेस सोडताना दुःख होतंय, संध्याकाळी 7 वाजता शिंदेंची भेट घेणार, धंगेकरांची माहिती। विचारांची गद्दारी होईल, रवींद्र धंगेकरांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर रोहित पवार यांचं वक्तव्य। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायगोसेसह शिवलिंग मोराळेला 6 आरोपी करा, अंजली दमानिया यांची मागणी। सर्व माहिती कोर्ट आणि उज्ज्वल निकम यांना देणार, दमानियांचा इशारा। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अर्थसंकल्पाला अंतरिम मान्यता, अजितदादा आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार। पृथ्वीराज पाटलांवर बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल, लग्नाचं आश्वासन देऊन वारंवार बलात्कार, पीडित तरुणीला गर्भपात करण्याचाही भाग पडल्याचा आरोप। प्रशांत कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावे, नागपूर कृती समितीतर्फे मुधोजीराजे भोसले यांचं फडणवीसांना पत्र। संभाजीराजेंचा अपमान केल्यानं अनिल परबांवरही कारवाईची मागणी। माझ्या आईवर खोटे आरोप कराल तर गप्पा बसणार नाही, धनंजय मुंडेंचा फेसबुक पोस्ट करा, सुरेश ढसांना इशारा। मुंडे कराडच्या सोबतीला कंटाळून आई परळीतून नाथराला गेल्या, एका मुलाखतीत ढसांचा दावा। लोकसभेनंतर आपण विधानसभेत गाफील राहिलो, जागा वाटपातच लढत बसलो आणि आपण केलेलं काम दाखवायला कमी पडलो, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। महाकुंभ मेळाव्यातील पवित्र स्नानावरून राज ठाकरेंनी उडवली खिल्ली, नांदगावकरांना आणलेलं गंगेतलं पाणी पिण्यास नकार दिल्याचा राज ठाकरे यांचा खुलासा। गंगेच्या दूषित पाण्यावर राज ठाकरेंकडून प्रश्न उपस्थित।